बरोबर आहे, देशात टॅलेंट भरपूर आहे हो. आता हे आपल्या कोल्हापुरी बघतो ना, अशा लोकांना गव्हर्नमेंटनं दत्तक घ्यायला पाहिजे. मी या मताशी आहे, लक्षात ठेवू. कारण आणि यांच्यात पालकांचा पण दोष आहे. पालकांनी पण वास्तविक यांनी सहकार्य करायला पाहिजे जर मुलाला, कारण त्यांना धंदा करायचा आहे, त्यांच्या जेव्हा पैसे मिळवायचे. पण आयुष्याचं कल्याण त्या मुलगीचं करायचं असेल तर यांनी जर अशी गव्हर्नमेंटनं जर त्यांना मागितले की तुमच्या मुलगीला मी दत्तक घेतो आणि हे करा म्हटलं तर द्यायला काय बिघडले. त्यामुळे या दोन्हीचा पण दोष आहे. गव्हर्नमेंटनं पण अशा लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे, असल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी या मताचं आहे. असं टॅलेंट आणि भरपूर आहे. पण आज कोल्हापुरात पण अशा अनेक आहे खेळाडू पण त्या सुविधामुळे मागं पडतात, डिरिंग करत नाहीत आणि जे वर लोक बसले आहेत असे टॅलेंट हुडकून तिने आता जसं गाण्याचा तर टी व्हीला दाखवतात बघा टॅलेंट हुडकतात, तसं खेळाचा पण टॅलेंट हुडकून पोरांना उचलायला पाहिजे. तिथं बसून फिक्सिंग काही गोष्टी करतात, त्यामुळे सुवर्ण पदकाची अपेक्षा मिळत नाहीत. कारण सुविधा नाही आहे, चांगले तसे ग्राउंड्स नाही आहे. आता ह्या मुलगीला जर आपण टॅलेंट दिलं ठराविक डायरेक्शन केलं तर का ते सुवर्ण पदक जिम्नॅस्टिकमध्ये मिळवून देणार नाही आज या गरीब लोकांना. आणि त्या पालकांना पण अशा लोकांचे पैसे मिळवायचे असतात म्हणून ते पण डिरिंग करत नाही. पण त्यांच्यावर ॲक्शन घेऊन तुम्ही हे करण्यापेक्षा आम्ही दत्तक घेतो, त्याचं आयुष्य चांगलं करतो असं म्हणून त्याला घ्यायला पाहिजे. असं मला विजय साळुंखे सरदार मिक्स स्पोर्ट्समन आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू पण बघितल्या पाहिजेत. गव्हर्नमेंटनं पण बघितलं पाहिजे आणि पालकाने पण बघितलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंट तर जास्त अधिकाराची तुम्ही असल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना त्यांचं आयुष्याचं कल्याण करावं असं मला वाटतं.